तुम्हाला तुमचं आयुष्य जर सुंदर बनवायचं असेल आणि समाजात तुम्ही वावरता तिथे स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे विचार सदैव लक्षात ठेवा। माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये। जुने कपडे, गरीब मित्र, साधा आहार आणि जुने विचारांचे आई वडील। जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा, कारण गरिबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जाते। आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य। नशीबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो। दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतं, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तत्पर असतात तुमच्या जखमेवर मीठ लावायला। लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही, म्हणून श्रीमंत होण्यापेक्षा आधी सुशिक्षित बना। श्रीमंतापेक्षा गरिबांशी मैत्री करा, कारण गरीब मेले की खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो। पोटात गेलेलं विष एका व्यक्तीला मारतं पण कानात गेलेलं विष सगळ्याच नाती संपून टाकतं। जेव्हा माणसाच्या खिशात पैसा असतो तेव्हा तो विसरतो की तो कोण आहे, आणि खिशात पैसे नसले की लोक विसरतात की तो कोण आहे। कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही, आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांनी ते कधीच स्वीकारणार नाही। जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका। थोडा वेळ घ्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल। आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर कधीच करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे। माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधीतरी बदलणारच। कोणालाच अनावश्यक सल्ला देऊ नका। गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्तीबद्दल, आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नये। जर कोणी तुमचा वापर करत असेल तर या 3 गोष्टी लक्षात ठेवा। सर्वांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही, त्यामुळे पहिले तर लोकांना खुश ठेवणे बंद करावे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता आणि ते तुमचा उपयोग करत असतात। दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका। आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची। तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला हो म्हणणं बंद करा, नाही म्हणता आलं पाहिजे। आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरतील। जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्यातून आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसं करू नका। पैसे लवकर द्या, ज्याचं दुसऱ्या व्यक्तीकडे आठवड्यापूर्वी किंवा त्यांनी मागण्याच्या आधी। हे तुमचं प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवतं। असे प्रश्न विचारू नका, तुम्ही स्वतःचं घर का घेत नाही किंवा तुम्ही 4 व्हीलर का घेत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम नाही। जर कोणती व्यक्ती तुमच्यासमोर बोलत असताना स्वतःच्या फोनकडे पाहत असेल, हे वर्तन अयोग्य आहे। कधीही वेळ आणि नशिबावर गर्व करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात। कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक ते झाडांचे फळ खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात। जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं। कुणाच्या गरिबीतून नाती तोडू नका, कारण गरिबांच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंतांच्या घरात सुद्धा मिळत नाही। शिळी भाकरी आणि तुटलेल्या चपातीला कधीही नावं ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता। अशा कारणांमुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती मोलाची आहे आणि तिची किंमत हे वेळ आली की कळते। कोणाचीही वजनावरून कधीच निंदा करू नये। फक्त एवढंच सांगा, तुम्ही खूप छान दिसता,
जर तुमचे सहकारी तुम्हाला सांगत असेल की मला डॉक्टरला भेटायचे आहे, तर त्याला कशासाठी असं विचारू नका. फक्त एवढंच बोला, आशा करतो की तुम्ही ठीक आहात. थोडं थांबा, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. आपले यश आई वडिलांसमोर दाखवू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला घडवलं आहे. निंदा टीका वाटायला यायला हवी, फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होऊन जातात. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू चालतोय याने काहीच फरक पडत नाही. जर पळून पळून थकला असाल तर चालत राहा, पण थांबा तेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं लक्ष गाठलेलं असेल. जीवनातील काही वाईट प्रसंग दाखवून देतात की कोण हसतं, कोण दुर्लक्ष करतं, तर कोण सपोर्ट करतं. जे काही मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न न करता मिळवतो ते आयुष्यभर टिकत नाही, आणि जो आयुष्यभर टिकतो तो प्रयत्न केल्यानेच मिळवलेला असतो. कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा दुनिया कशी आहे ते दाखवतो. जर तुम्ही गरजेच्या नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्यावर गरजेच्या वस्तू विकण्याची वेळ येईल. तुमचा पगार तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, तुमची खर्च करण्याची सवय तुम्हाला गरीब किंवा श्रीमंत बनवते. एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, तुमचं आनंदी राहणं हे तुमचं वाईट चिंतणाऱ्यांसाठी शिक्षा आहे. अशा प्रकारचे विचार तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणतील. तसंच असाच प्रकारचे व्हिडिओसाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा. धन्यवाद.